नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग योजना आणि इतर श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांसाठी थकीत अनुदानाबाबत समोर आलेले महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत। जर आपण या तीनपैकी कोणत्याही योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, हे अगदी सोप्या उदाहरणाने समजून घेऊया। समजा तुम्हाला एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता काही कारणामुळे मिळाला नव्हता, त्यामुळे त्या 2 महिन्यांचे पैसे शासनाकडे थकीत राहिले होते। आता अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात जून महिन्याचा नियमित हप्ता जमा करताना एप्रिल आणि मे महिन्याचे राहिलेले थकीत पैसेही एकाच वेळी जमा करण्यात आले आहेत। म्हणजे ज्यांचे एप्रिल आणि मे महिन्याचे अनुदान बाकी होते त्यांना आता ते थकीत अनुदान जूनच्या हप्त्यासोबत मिळत असल्याचे दिसून येत आहे। मात्र ही प्रक्रिया सर्व लाभार्थ्यांसाठी एकाच वेळी झालेली नाही। अनेकांच्या खात्यात थकीत रक्कम जमा झाली आहे, तर काही लाभार्थ्यांच्या खात्यात अजूनही ती जमा झालेली नाही। मित्रांनो, याचा सरळ अर्थ असा आहे की ज्या लाभार्थ्यांना मागील काही महिन्यांचा हप्ता मिळाला नव्हता आणि ते पैसे प्रलंबित होते, अशा अनेकांच्या खात्यात आता ते थकीत पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। उदाहरणार्थ, जर एखाद्या लाभार्थ्याला एप्रिल आणि मे महिन्याचे अनुदान मिळाले नव्हते, तर आता जून महिन्याचा हप्ता जमा करताना ते राहिलेले पैसेही त्यांच्या खात्यात जमा होत आहेत। त्यामुळे ज्या लाभार्थ्यांना अनेक दिवसांपासून थकीत अनुदानाची प्रतीक्षा होती त्यांच्यासाठी ही निश्चितच दिलासा देणारी आनंदाची बाब आहे। मित्रांनो, आता प्रश्न असा पडतो की अचानक अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात थकीत अनुदान जमा होण्यास सुरुवात कशी झाली? यामागे एक महत्त्वाचे कारण सांगितले जात आहे। अनेक जिल्ह्यांमधील दिव्यांग आणि निराधार योजना लाभार्थ्यांनी आपले थकीत अनुदान मिळत नसल्यामुळे संबंधित प्रशासनाकडे लेखी निवेदने दिली होती। या निवेदनांमध्ये त्यांनी आमच्या खात्यावर मागील महिन्यांचे अनुदान जमा झालेले नाही, कृपया त्यावर लवकरात लवकर कार्यवाही करून थकीत अनुदान जमा करावे अशी मागणी केली होती। त्यानंतर संबंधित जिल्हाधिकारी यांनी या निवेदनाची दखल घेतली आणि पुढील आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली। त्यानंतर अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात थकीत अनुदान जमा होण्यास सुरुवात झाल्याचे समोर येत आहे। मित्रांनो, फक्त लाभार्थ्यांनी निवेदने दिली एवढेच नाही, तर पावसाळी अधिवेशनामध्येही या विषयावर आवाज उठवण्यात आला। विरोधी पक्षाने सरकारकडे मागणी केली की दिव्यांग निराधार योजना लाभार्थ्यांचे जे थकीत अनुदान आहे ते शक्य तितक्या लवकर त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे। यानंतर अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात जून महिन्याचा नियमित हप्ता जमा करतानाच मागील महिन्यांचे थकीत अनुदानही जमा झाल्याचे समोर येत आहे। मात्र ही प्रक्रिया अजून सर्वांसाठी पूर्ण झालेली नाही। काही लाभार्थ्यांच्या खात्यात थकीत अनुदान जमा झाले आहे, तर काही लाभार्थ्यांच्या खात्यात अजूनही ते पैसे आलेले नाहीत। म्हणूनच जर तुमच्या खात्यावरही अजूनपर्यंत थकीत अनुदान जमा झाले नसेल तर काळजी करू नका, पण त्याकडे दुर्लक्षही करू नका। पुढे याबाबत तुम्ही कोणती पावले उचलू शकता ती माहिती आपण आता जाणून घेणार आहोत। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर अजूनही थकीत अनुदान जमा झालेले नाही त्यांनी काय करावे? याबाबत एक महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे। जर तुमच्या खात्यावर मार्च, एप्रिल, मे किंवा जून या महिन्यांपैकी कोणत्याही महिन्याचे अनुदान अद्याप आलेले नसेल तर तुम्ही याबाबत एक साधे लेखी निवेदन तयार करा। त्या निवेदनामध्ये तुमचे नाव, योजनेचे नाव आणि नेमक्या कोणत्या महिन्याचे अनुदान अजून मिळालेले नाही हे स्पष्टपणे नमूद करा। यानंतर हे निवेदन संबंधित तहसीलदार कार्यालयात जमा करा। तुमचे निवेदन प्राप्त झाल्यानंतर तहसीलदार त्याची दखल घेतील आणि पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे ते पाठवू शकतात। मित्रांनो, तुम्ही तहसीलदाराकडे निवेदन दिल्यानंतर तुमच्या अर्जाची दखल घेतली जाऊ शकते। त्यानंतर संबंधित विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तुमच्या प्रकरणाची तपासणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी सूचना दिल्या जाऊ शकतात। म्हणूनच ज्या लाभार्थ्यांनी अजूनपर्यंत असे निवेदने दिलेले नाही त्यांनी शक्य तितक्या लवकर ते सादर करणे महत्त्वाचे आहे, कारण सध्या थकीत अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे तुमचेही काही महिन्यांचे अनुदान बाकी असेल आणि तुम्ही आवश्यक निवेदने दिले तर तुमच्या प्रकरणाचीही दखल घेतली जाऊ शकते आणि पुढील कार्यवाहीनंतर तुमच्या खात्यात थकीत अनुदान जमा होण्याची शक्यता वाढू शकते। मित्रांनो, आता तुमच्याकडून एक छोटीशी विनंती आहे, तुमच्या खात्यावर एप्रिल, मे किंवा इतर कोणतेही थकीत महिन्याचे अनुदान जमा झाले आहे का हे कृपया कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। उदाहरणार्थ, फक्त तुमचा जिल्हा आणि अनुदान जमा झाले किंवा अजून जमा झाले नाही असे लिहिले तरीही इतर लाभार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यातील परिस्थितीची तुलना करता येईल। यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये थकीत अनुदानाची प्रक्रिया कुठपर्यंत पोहोचली आहे याची माहिती इतर लाभार्थ्यांनाही मिळण्यास मदत होईल। मित्रांनो, हे अनुदान अनेक दिव्यांग आणि निराधार लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असते, कारण अनेक कुटुंबांचा दैनंदिन खर्च हा या अनुदानावरच अवलंबून असतो। अशा परिस्थितीत एखाद्या महिन्याचा हप्ता वेळेवर मिळाला नाही
तर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. म्हणूनच प्रत्येक लाभार्थ्याला त्याचे अनुदान नियमितपणे आणि वेळेवर मिळणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये. मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर अजूनही काही महिन्यांचे अनुदान जमा झालेले नाही, त्यांच्या प्रकरणाची संबंधित प्रशासनाने शक्य तितक्या लवकर दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच ज्या लाभार्थ्यांचे मार्च, एप्रिल, मे किंवा इतर कोणतेही हप्ते अद्याप थकीत आहेत, त्या सर्वांचे उर्वरित अनुदान लवकरात लवकर त्यांच्या बँक खात्यात जमा व्हावे अशी सर्व लाभार्थ्यांची अपेक्षा आहे. आशा आहे की ज्या लाभार्थ्यांना अजूनही थकीत अनुदान मिळालेले नाही, त्यांच्याही खात्यात येत्या काळात उर्वरित रक्कम जमा होईल. मित्रांनो, जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग योजना किंवा श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण थकीत अनुदानाबाबत आलेल्या प्रत्येक महत्त्वाच्या अपडेटची माहिती अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओमधील एकही भाग मिस करू नका. मित्रांनो, अनेक लाभार्थ्यांना एक प्रश्न पडतो की थकीत अनुदान म्हणजे नेमकं काय? थकीत अनुदान म्हणजे ज्या महिन्याचा हप्ता काही कारणामुळे वेळेवर मिळाला नाही, तो हप्ता नंतर जमा होणे. उदाहरणार्थ, एप्रिल किंवा मे महिन्याचे पैसे आधी आले नसतील आणि आता जूनच्या हप्त्यासोबतच ते जमा झाले तर त्यालाच थकीत अनुदान मिळाले असे म्हणतात. आता जाणून घेऊया सर्वांना पैसे एका दिवशी का मिळत नाहीत. मित्रांनो, अनेक जण विचारतात की माझ्या शेजाऱ्याच्या खात्यात पैसे आले पण माझ्या खात्यात अजून आले नाहीत. याचे कारण म्हणजे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे एकाच दिवशी जमा होत नाहीत. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया सुरू असते. त्यामुळे काहींना आधी पैसे मिळतात तर काहींना थोडा वेळ लागू शकतो. आता निवेदन देण्याचे महत्त्व जाणून घ्या. मित्रांनो, जर तुमचे अनुदान अजूनही थकीत असेल तर फक्त वाट पाहत बसू नका. संबंधित कार्यालयात लेखी निवेदन दिल्याने तुमच्या प्रकरणाची अधिकृत नोंद होते. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना तुमच्या अर्जाची माहिती मिळते आणि पुढील कार्यवाही करणे सोपे होते. मित्रांनो, कमेंटमध्ये फक्त 2 गोष्टी लिहा. पहिली म्हणजे तुमचा जिल्हा आणि दुसरी म्हणजे अनुदान जमा झाले किंवा अजून जमा झाले नाही. यामुळे इतर लाभार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यातील परिस्थितीशी तुलना करता येईल आणि सध्याची स्थिती समजण्यास मदत होईल. मित्रांनो, हे अनुदान अनेक कुटुंबांसाठी केवळ आर्थिक मदत नसून त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्याचा एक महत्त्वाचा आधार असतो. त्यामुळे हप्ता वेळेवर मिळणे प्रत्येक लाभार्थ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो, या विषयासंदर्भात पुढे आणखी कोणतीही अधिकृत अपडेट समोर आले किंवा थकीत अनुदानाबाबत नवीन माहिती उपलब्ध झाली तर ती सर्वात आधी आपण या चॅनेलवर पाहणार आहोत. म्हणून पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलशी नक्की जोडलेले राहा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. अशाच महत्त्वाच्या शासकीय योजना, शेतीविषयक बातम्या आणि नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तसेच ही माहिती जास्तीत जास्त दिव्यांग, निराधार आणि श्रावणबाळ योजना या सर्व लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या महत्त्वाच्या अपडेटची माहिती मिळू शकेल. आणि जर तुम्हाला दररोज तुमच्या मोबाईलवर शेती आणि सरकारी योजनांचे नवीन अपडेट्स हवे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आजच सहभागी व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. त्या लिंकवर क्लिक करून लगेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. पुन्हा भेटूया अशा नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.